मित्रांनो, आजच्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये आपण कमाई तर भरपूर करतो, पण प्रश्न असा आहे की तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंगसाठी किती तयार आहात? फक्त कमाई करून भागत नाही, तर योग्य आर्थिक नियोजन ही काळाची गरज आहे. कारण नियोजनाशिवाय पैसा टिकत नाही आणि स्वप्नही पूर्ण होत नाहीत. चला तर मग सुरक्षित भविष्यासाठी आर्थिक नियोजनाच्या 4 स्टेप्स बघूयात. पहिली स्टेप, इमर्जन्सी फंड. किमान 6 महिन्याच्या खर्चाएवढी रक्कम तुम्हाला बाजूला ठेवावी लागेल. आपत्कालीन परिस्थितीमध्ये किंवा तुमची नोकरी गेली तर तुम्हाला हा फंड आधार देईल. दुसरी स्टेप, मेडिक्लेम इन्शुरन्स. किमान 5 ते 10 लाखापर्यंतचा मेडिक्लेम तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी काढून ठेवा. म्हणजे एखादी जर मेडिकल इमर्जन्सी आली तर तो मेडिक्लेम तुम्हाला तुमच्या त्या सिच्युएशनमध्ये सेफगार्ड करेल. अदरवाईज बऱ्याच वेळेस आपण बघतो की आपण मेडिकल इमर्जन्सीमध्ये आपली जी काही जमापुंजी किंवा सेविंग असेल ती आपली त्या मेडिकल इमर्जन्सीमध्ये वाईप आउट होते. त्यामुळं मेडिक्लेम इन्शुरन्स कमीत कमी 5 ते 10 लाखाचा काढा. तिसरी स्टेप, टर्म इन्शुरन्स. तुम्ही तुमच्या उत्पन्नाच्या 10 पट टर्म इन्शुरन्स काढला पाहिजे. हा टर्म इन्शुरन्स तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाला त्यांच्या भविष्यासाठी सेफगार्ड करेल. चौथी आणि अत्यंत महत्त्वाची स्टेप म्हणजे SIP. तुम्ही तुमच्या उत्पन्नाच्या 30% अमाऊंट SIPमध्ये गुंतवणूक करा. यामुळे तुमचं घर, तुमच्या मुलांचे शिक्षण आणि तुम्ही तुमच्या रिटायरमेंटचे स्वप्न पूर्ण कराल. लक्षात ठेवा, आर्थिक नियोजन म्हणजे श्रीमंत होणे नव्हे, तर तयार राहणे. त्यामुळे तुमची आजची एक स्टेप तुमचं उद्याचं फ्युचर सिक्युअर करेल. धन्यवाद.